नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारतीय हवामान विभागाने उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या दिनांक 25 जून 2025 रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केले आहेत. आज दिवसभर बेळगाव परिसरात संततधार पाऊस होता. भारतीय हवामान विभागाने बेळगावमध्ये उद्या दिनांक 25 जून रोजी रेड अलर्टचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उच्चाधिकारी समितीप्रमाणे तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करावी. तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक करावी. तसेच उच्चाधिकारी व तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी सीमा प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याला चालना द्यावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मये समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. जयंत पाटील यांनी सीमा प्रश्नाच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांना सीमा प्रश्नाची इत्यंभूत माहिती असल्याने तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव सुचवण्यात आले. पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठा पूर आला असून हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्राचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. देवाची हट्टी हब्बनहट्टी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील पुलावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. तोराळी येथील बंधाऱ्यालाही पाणी लागलं आहे. यंदा पहिल्यांदाच एवढा पूर आल्याचे स्थानिकांनी सांगितले. 24 जून रोजी मंगळवारी झालेल्या पावसामुळे जांबोटी कणकुंभी परिसरातील सर्व नाले आणि धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने बेळगाव चोरला गोवा रस्त्यावरील वाहतूक बैलूर व खानापूर मार्गे वळवण्यात आली आहे. याचा फटका स्थानिकांना बसत आहे. मे महिन्यामध्ये 531.8 मिलीमीटर आणि जूनमध्ये आतापर्यंत 1100 मिलीमीटर असा एकूण 1640 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंभीत झाली असून विजेचा लपंडाव आणि सततचा पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं असून कॉलेज रोडवरील फुटपाथवर ड्रेनेजचे घाण पाणी मॅनहोलमधून उफाळून येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झालेत. पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची पोलखोल झाली आहे. जलनियोजन व ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटींचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. यामुळे हीच का स्मार्ट सिटी असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. ऑल इज वेल या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बेळगावमध्ये आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हिंदी सक्तीवर ठाम मत व्यक्त केलं. ते म्हणाले, भाषा सक्ती करून होत नसते. आपण जी भाषा आईकडून शिकलो तीच खरी आणि टिकणारी असते. सरकारे येतील जातील पण भाषा हजारो वर्षांपासून टिकून आहे. सक्तीने ती लगेच बदलत नाही. आई बाबा हेच पहिले विद्यापीठ असते असे सांगत त्यांनी मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित केलं. मराठी ही माझ्या आईची भाषा आहे. तिची किंमत कोणत्याही सक्तीपेक्षा जास्त आहे. इतर भाषांबद्दल मला आदर आहे पण मराठीबद्दल अधिक, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला डावललं जातं या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भाष्य केलं. डावलणारा स्वतः डावलला जातो. डावावर डाव चालतो. 1000 वर्षांपासून हे राजकारण सुरू आहे. त्यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही. शेवटी त्यांनी असंही सांगितलं की आपल्याला फक्त एक काम करायचं आहे. आपल्या मुलांना मराठी शिकवायचं. तेवढं जमलं तरी खूप आहे. जलसंपदा खात्याच्या मलप्रभा योजनेचे मुख्य अभियंता अशोक वासनद यांच्या बेळगावमधील रामतीर्थ नगरातील घर आणि धारवाड येथील कार्यालयावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजता लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी धाड टाकली. एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने, 1 लाख रुपये रोकड आणि इतर काही महत्वाचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.
ही धाड अनुपातात अधिक संपत्ती मिळवण्याच्या संशयावरून टाकण्यात आली असून या संदर्भात पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. राज्यात विविध ठिकाणी लोकायुक्तांची समांतर कारवाई सुरू असून ही धाड त्या मालिकेतील एक महत्वाची कारवाई मानली जात आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव राकसकोप राज्य महामार्गावरील बोकनूर क्रॉस नजीक एक मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही वाहन चालकांनी झाडाच्या फांद्या बाजूला करत अर्धा रस्ता मोकळा केला असून सध्या केवळ एका बाजूने वाहने जात आहेत. झाड कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने झाड हटवून संपूर्ण मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. काल सोमवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. नदी नाल्यांचा पूर वाढलेला होता. आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिली आहे. रविवारपासून या नक्षत्राला सुरुवात झाली आहे. 2 दिवस पावसाचा जोर वाढलाय. यामुळे शिवारात पाणी साचलंय, तसेच नदी नालेही प्रवाहित झालेत. यामुळे कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली आहे. बहुतांशी ठिकाणी मात उगवला आहे, मात्र यामध्ये पाणी साचल्यामुळे कोळपणीची कामे ठप्प झाली आहेत. शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गजानन महाराज नगर, द्वारका नगर आणि मणियार लेआउट या भागामध्ये पाणी साचून नागरिकांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, विभाग अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींनी जलमय भागाची पाहणी केली. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. नाल्यांची सफाई, अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी मशीनच्या सहाय्याने पाणी काढणं तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तात्काळ पुरवल्या जात आहेत. महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून आपत्कालीन परिस्थितीत मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलंय. आंबेवाडी येथील श्री विठू माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी करण्यासाठी जाणाऱ्या मोफत पायी दिंडीला ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम घळगेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक शिवाजी अतवाडकर उपस्थित होते. प्रथम मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पानविडा व पुष्पगुच्छ देऊन पायी दिंडी कमिटीच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. या पायी दिंडीचे उद्घाटन ओम श्री लिंगेश्वर काळभैरव सिद्धिशिव योगी महाराज, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर्यम चौगुले, श्रीराम सेनाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी एपीएमसी सदस्य महादेव माळगी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग पूजन, नंदीपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. पोस्टमन सर्कल ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर एक मोठे झाड कोसळलं आहे. या अपघातामुळे रस्ता अडवल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरात पावसामुळे झाडांची पडझड आणि पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. गोव्यामध्ये बेळगावसह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना पीआय दर्जाखालील कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसा चलन म्हणजेच फाईन काढू नये असे स्पष्ट निर्देश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एडीजीपींना दिलेत. या निर्णयाचे भाजपचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष व बेळगाव उत्तरचे माजी आमदार अॅडव्होकेट अनिल बेनके यांनी स्वागत केले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात त्यांनी 16 जून 2024 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले होते. या निर्णयामुळे पर्यटकांना अनावश्यक त्रास होणार नाही, तसेच सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची फसवणूक थांबेल. फक्त पीआय दर्जाहून वरील अधिकारीच नियम उल्लंघन झाल्यास एमव्ही चलन काढू शकतील असे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अनिल बेनके बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की या पावलामुळे कर्नाटक व गोवा राज्यातील संबंध अधिक मजबूत होतील आणि व्यापार, पर्यटन व वाणिज्य वाढीस मदत होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया या नामवंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने जिल्हा आयुष कार्यालय व रुग्णालय बेळगाव येथे वृक्षारोपण मोहीम राबवली। या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर श्रीकांत बी सुंडोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे बेळगाव प्रादेशिक प्रमुख राघवेंद्र बीएस यांनी सांगितले की एक माणूस दररोज सुमारे 550 लिटर ऑक्सिजनचा उपभोग घेतो, तर एक झाड सरासरी 274 लिटर ऑक्सिजन निर्माण करतं। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान 2 झाडे लावावी आणि त्यांचे संगोपन करावे, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी आणि हिरवेगार पर्यावरण निर्माण करता येईल। ते पुढे म्हणाले की युनियन बँक ही ESG म्हणजेच एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत शाश्वत विकासासाठी वचनबद्ध असून बँक इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल्स म्हणजेच IGBC ची संस्थापक सदस्य आहे। बँकेने नूतनीकरण योग्य ऊर्जा क्षेत्रासाठी 28,742 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून गेल्या आर्थिक वर्षात युनियन ग्रीन माइल्स योजनेअंतर्गत 779 कोटी रुपयांचे इलेक्ट्रिक वाहन कर्ज मंजूर केले आहे। युनियन बँक ही पार्टनरशिप फॉर कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल्स म्हणजेच PCAF साईन करणारी भारतातील पहिली प्रमुख बँक आहे। या कार्यक्रमामध्ये डेप्युटी रिजनल हेड मनीष मेघण्णावर आणि इतर बँक अधिकाऱ्यांनी मिळून 50हून अधिक वृक्षांची लागवड केली। येत्या 27 जून रोजी बेळगावमध्ये प्रथम प्रदर्शित होणाऱ्या ऑल इज वेल हा सर्व वयोगटांना भावणारा गोड कौटुंबिक चित्रपट आहे। आम्ही सर्वांनी खूप मन लावून काम केलंय। बेळगावमध्ये हा चित्रपट सर्वात आधी प्रदर्शित होतोय याचा मला विशेष आनंद आहे, असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे बोलत होते। ते आज बेळगावमध्ये ऑल इज वेल या चित्रपटाच्या प्रमोशन करीत आले होते, त्यावेळी ते बोलत होते। बेळगावात एखादा मराठी चित्रपट हिट झाला तर तो महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर गाजतो, असंही शिंदेंनी सांगितलं। प्रियदर्शन जाधव यांचं लेखन आणि योगेश जाधव यांच्या उत्तम समन्वय यामुळे ऑल इज वेल हा चित्रपट तयार झाला आहे। तर ऑल इज वेल 27 जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे। गोड हसू, हृदयस्पर्शी गोष्ट आणि भरपूर मनोरंजन यासाठी हा चित्रपट नक्की पहा। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू केली आहे। किर्लोस्कर रोड आणि कडोलकर गल्ली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेले फलक, साहित्य आणि इतर अडथळे हटवले। यामुळे रस्त्याची रुंदी वाढून वाहतुकीला चालना मिळाली। काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण मागे घेतले, हे विशेष। शहरातील मुख्य बाजारपेठांमधील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना अडथळा आणि दुचाकी पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम हाती घेतली आहे। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही मोहीम नियमितपणे राबवली जाईल आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। शहरात वाढत्या धारदार शस्त्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्क्वॉड कडून उद्यमबाग व शहापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संशयित तरुणांच्या बॅगा, दुचाकी आणि वाहनांची तपासणी केली। नागरिकांनी सोबत बाळगलेली कोणतेही शस्त्रे, चाकू, तलवारी, कटर आढळल्यास त्यांच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या आदेशानुसार शहरात अशा मोहिमा नियमित राबवल्या जात असून कायदा सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। चौथा रेल्वे गेट भुयारी मार्ग कामासाठी बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक अनगोळ क्रॉस मार्गे वळवण्यात आली आहे। यामुळे अनगोळ क्रॉस परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली। सकाळपासूनच वाहने एकमेकांमध्ये अडकलेली दिसत होती। शाळा, ऑफिस, रुग्णवाहिका अशा सर्वच वाहनांना याचा फटका बसला असून वाहन चालक व नागरिक हैराण झालेत। इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली असतानाही घटनास्थळी वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते।
सिव्हिल हॉस्पिटल जवळील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय. गटारींची सफाई न झाल्यानं पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पहिल्या पावसातच ही अवस्था झाल्यानं स्थानिक नागरिक हैराण झालेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि पाणी जाण्यास वाट करून आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी ज्येष्ठ नागरिक आणि येथील रिक्षा चालकांनी केली आहे. येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने नूतन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. आयू फाउंडेशन बेलगाम आणि क्वालिटी अॅनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त CSR फंडातून हायटेक शौचालयांची उभारणी करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेमध्ये शौचालयास जाऊन येण्यास अडचणी येत होत्या. ही उणीव भरून काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्यातर्फे हायटेक शौचालयांची बांधणी करण्यात आली. कॅम्प परिसरातील धोबीघाट जवळ गांजाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 तरुणांना कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 237 ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपींची नावे यल्लाप्पा लक्ष्मण देसूरकर वय 25 आणि आनंद विलास पाटील वय 26 अशी असून दोघेही मारुती गल्ली बेनकनहळ्ळी बेळगाव येथील रहिवासी आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दुचाकीवरून गांजाची विक्री करण्यासाठी जात असलेल्या दोघांवर कारवाई केली. त्यांच्या तपासणीत 11,850 रुपये किमतीचा 237 ग्रॅम गांजा आणि 520 रुपये रोख हस्तगत करण्यात आले. काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत अलीकडील काळात टिप्परमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकात चिंता निर्माण झाली आहे. पंधरवड्यात अगसगा रोडवर झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर टिप्पर चालकांच्या बेजबाबदारपणावर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर काकती पोलिसांनी अलदगा क्रॉस ते राजगोळी रोड दरम्यान विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये टिप्पर व अवजड वाहनांची कागदपत्रे तपासली जात आहेत. विशेष म्हणजे चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत आहेत का याचीही पोलिसांकडून चाचणी घेण्यात येत आहे. काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असून कागदपत्रे अपूर्ण असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध FIR दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. हिंदू खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गणाचारी गल्लीतील बिरदेव मंदिरात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रघुनाथ पलंगे, दामोदर भोसले व प्रकाश बेळगावकर यांच्या हस्ते श्रुती घोडके, अवधूत घोडके, सिद्धी घोडके, श्रेया काळगेकर, श्रावणी काळगे, आर्यन व अमय गायकवाड, सेजल प्रभावळकर, प्रणाली व विशांत शारबिद्रे, कल्याणी घोडके या विद्यार्थ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय घोडके होते. प्रास्ताविक सागर भोपळे यांनी तर आभार सुधीर घोडके यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवे प्रेरणास्त्रोत मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मार्कंडेय सहकारी साखर कारखाना लीजवर देण्याच्या हालचालींना गती मिळत असून या संदर्भात संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवारी दिनांक 25 जून रोजी दुपारी 2:30 वाजता बोलावण्यात आली आहे. कारखाना चालवण्यास संचालक मंडळ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आता लीजचा पर्याय पुढे आणला जात आहे. अध्यक्ष RI पाटील यांच्या सूचनेनुसार व्यवस्थापकीय संचालकांनी सोमवारी सर्व संचालकांना बैठकीची नोटीस पाठवली. विषय पत्रिकेत पहिला मुद्दा चालू वर्षाचा हंगाम सुरू करण्याचा असून दुसरा आणि महत्वाचा मुद्दा कारखाना लीजवर देण्यासंबंधी चर्चा करण्याचा आहे. या प्रस्तावामुळे भागधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांचा याला तीव्र विरोध असून काही संचालकांनी जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा कारखाना एका विशिष्ट राजकीय गटाच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठी भाषिकांनी निवडून दिलेल्या संचालकांकडूनच असा निर्णय घेतला जात असल्यानं नाराजीचा सूर अधिकच तीव्र झालाय. कारखाना मराठी भाषिकांच्या ताब्यातच राहावा ही भागधारकांची अपेक्षा आहे. मात्र लीजवर देण्याची प्रक्रिया वेग घेऊ लागल्यानं आता सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव शहरातील जुनाट व धोकादायक झाडे हटवण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून यामुळे प्रत्यक्षात अपघात घडू लागलेत.
सदाशिवनगर येथील महाराष्ट्र बँकेसमोरील उच्च दाबाच्या विद्युत तारांवर झाडांची मोठी फांदी कोसळून आग लागल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। सदर ठिकाणी झाड धोकादायक स्थितीत असून स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा हेस्कॉम व वन खात्याकडे झाड हटवण्याची लेखी मागणी केली होती, मात्र दोन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत कारवाई टाळली। झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळली आणि आगीचा भडका उडाला। घटनेनंतर नागरिक व व्यापाऱ्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। बेळगाव येथे चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेच्या वतीने आयोजित 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आमदार पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। ते म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे ते प्राशन करतात तेच यशस्वी जीवन जगतात। मात्र यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणंही तितकंच महत्वाचं आहे। त्यांनी पालक आणि शिक्षकांचेही कौतुक करत त्यांच्या योगदानाचेही कौतुक केले। कार्यक्रमास महापौर मंगेश पवार, पीसी पाटील, अशोक थोरात, प्राध्यापक MK पाटील, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश साजरे करताना त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली। दड्डी भागामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोदगे शट्टीहळ्ळी परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सलामवाडीतील घटप्रभा नदीवरील भावेश्वरी मंदिरात नदीचं पाणी शिरल्यानं पूजा अर्चा थांबवण्यात आली आहे। शाळेमध्ये अडकलेल्या 100 विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सुरक्षित घरी पाठवलं। तसेच मोदगे व शट्टीहळ्ळी पुलावर पाणी आल्यानं पुलावरून वाहतूक बंद झाली आहे। इस्रायलनंतर आता इराणनेही युद्धबंदीची घोषणा केली आहे। इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने याबाबत माहिती देणारे निवेदन जारी केले आहे। निवेदनात म्हटलंय की इराणने शत्रूला पश्चाताप करण्यास आणि पराभव स्वीकारण्यास भाग पाडले। मंगळवारी इस्रायलवरील ताज्या हल्ल्याचाही इराणने इन्कार केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या 12व्या दिवशी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली। मात्र आज मंगळवारी दुपारी पुन्हा दोन्ही देशांकडून हल्ला झाल्यानंतर सायंकाळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ला थांबवण्याची घोषणा केली। तथापि इराणमध्ये युद्धबंदीनंतर कोणत्याही नवीन हल्ल्याची माहिती नाही। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।